दरम्यान एक महत्त्वाची बातमी, अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघी 45 मिनिटं उरलेली आहेत आणि नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या अर्जावर हा सस्पेन्स कायम आहे। गोकुळ गीते नॉट रिचेबल आहेत। गणेश गीते यांच्या भेटीसाठी भाजपचे नेते सुधाकर बडगुजर हे दाखल झालेले आहेत। भेटीगाठींचा सिलसिला हा आज सकाळपासूनच कायम असलेला पाहायला मिळतोय। अनेक जे बडे नेते आहेत ते देखील गीतेंशी संपर्क साधत आहेत। गणेश गीते यांच्या भेटीसाठी आता भाजपचे नेते सुधाकर बडगुजर हे दाखल झालेले आहेत। अवघी 45 मिनिटं उरलेली असताना आता गोकुळ गीते हे मात्र त्यांच्या अर्जाबाबत सस्पेन्स कायम असताना तर नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप जो सस्पेन्स आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। अपडेट जाणून घेऊयात, मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, अवघी 45 मिनिटं उरलेली आहेत। हाय व्होल्टेज ड्रामा नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। तोडगा निघणार की नाही, काय घडतंय नाशिकमध्ये? आता गणेश गीते हे माघारीसाठी निघालेले आहेत। निलेश बोरा भाजपचे शहर उपाध्यक्ष होते, गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहे। त्यांच्या निवासस्थानाकडून आता गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने माघारीसाठी निघालेले आहेत। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते अद्यापही नॉट रिचेबल आहे। त्यामुळे गोकुळ गीते माघार घेणार का याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। याच्यासाठी आणखी एक कारण सांगितलं जात आहे। नाशिकमध्ये भाजपचा बंडखोर उभा आहे, तर जळगावमध्ये शिवसेनेच्या बंडखोर महिला उमेदवार आहेत, त्या देखील नॉट रिचेबल आहे। त्यांची माघारी तिकडे होत नाहीये, त्यामुळे नाशिकमधली माघारी होत नाहीये का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। त्यामुळे महायुतीमध्ये दोन ठिकाणी हा वाद दिसून येत आहे। जशास तसं उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। थोड्याच वेळामध्ये कळणार आहे नेमकं गोकुळ गीते हे कुठे आहेत। नक्कीच मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।